सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय स्थायी समितीचे सभापती, सन्माननीय उपमहापौर मॅडम, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते आणि उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनी, पनवेल महानगरपालिकेच्या बजेटच्या 2025-26च्या सुधारित सन 2027च्या मूळ अर्थ बजेटवर मी विरोधी पक्ष नेता या नात्याने बोलत आहे आणि माझे काही मत मांडत आहेत, काही माझे विचार मांडत आहेत या संदर्भात। आणि महानगरपालिकेच्या अर्थ बजेटमध्ये कुठे त्रुटी आहेत, कुठे महानगरपालिकेच्या विकासामध्ये आपण फायदा व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने माझे मत आणि अर्थ बजेट मी मांडणार आहे। कारण पनवेल महानगरपालिकेचा हा एक आरसा आहे, वर्षभरामध्ये आपण काय जनतेला देणार आहोत किंवा आराखडाचा एक आरसा आहे आणि याबद्दल सर्व जनता एक वाट पाहत असते वर्षभरातून आपल्यासाठी। जनतेच्या ज्या सत्ता आलेल्या आहेत त्या स्थायी समितीच्या सभापतीने आमच्यासाठी काय तरतुदी ठेवलेल्या आहेत ह्याच्यासाठी वाट पाहत असतात। हाचा आज जरी आमचे मित्र म्हणजे माझे मित्र आहेत ते जे सन्माननीय बबन मुकादमजी, त्यांना आज जी संधी मिळाली त्याबद्दल खरोखर आम्हाला आनंद वाटतो। जरी आम्ही तिघे एकत्र असलो तरी आजच्या घडीला आज तुम्ही अर्थ बजेट मांडलं त्याबद्दल तुम्हाला पनवेल महानगरपालिका आमच्या वतीने धन्यवाद पण देतो। परंतु या बजेट मांडताना जनतेची एक अपेक्षा होती, जनतेला पाहिजे होतं टॅक्स कधी कमी होणार, जनतेला पाहिजे होते याच्यामध्ये पाण्याच्या आम्हाला काही योजना करणार आहात हे पाहिजे होते। पण पनवेलमध्ये जे आपण शिल्लार धरणाचा साठी पैसे ठेवले त्याबद्दल सुद्धा तुमचं अभिमानाची गोष्ट आहे का आपण सर्व धरून हा विषय पुढे नेलेला आहे। परंतु जनतेला आज पाहिजे होते काही संरक्षणाबद्दल बाबी, हे कशा पद्धतीने महानगरपालिकेमध्ये त्रुटी आहेत याच्याबद्दल मी सांगतो। सर मी पुढे येतो जरा, कारण माझी उंची बारीक असल्यामुळे हे बोलता येणार नाही मला, कारण पानवाईज मला बोलावं लागेल। अर्थ बजेट आहे, पान क्रमांक 3, बबनरावांनी पाठ केली सगळी पानं, पान क्रमांक 3 बाब क्रमांक 1। सन्मान्य सन्मान्य सभापती साहेब, तुम्हालाच बोलतो आता मी। मागच्या वेळी जर आपण पाहिलं 2025-26 साली 1814 कोटी 76 लाख रुपये हे आपण मूळ तरतूद ठेवली होती आणि यात मूळ तरतुदीमध्ये 1321 कोटी आपल्याला वसूल झालेले नाहीत टॅक्सच्या स्वरूपात। किती? 1321 कोटी। आणि विशेष जर पाहिलं आपण या बजेटमध्ये आता आपण जे धोरण पकडलेलं आहे हा 1942 कोटी रुपये आपल्याकडनं वसूल होतील असं। जर आपण याचं ॲव्हरेज जर पाडलं तर 27% जे टॅक्स वसुलीच्या याच्यामध्ये आपल्याला योगदान मिळालेलं आहे। म्हणजे याचा अर्थ आपण पूर्णतः फेल होत का आपल्या 27% वसुलीमध्ये आपण याच्यामध्ये यंत्रणा वापरलेले आहेत। दुसरी गोष्ट सांगायचं, आता आमचे मित्र प्रथमेशजी बोलले LBD बद्दल, तुम्हाला सांगतो मी, हा LBD बद्दल केस करणारा अरविंद पुंडलिक म्हात्रे पनवेल महानगरपालिका आणि राज्य शासनावर 2016 साली ज्यावेळी महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळी जी LBD आपल्याला यायची ती LBD बंद केली GST आल्यामुळे 2017ला। त्या 4 महिन्यामध्ये डिफरन्स होता तो जरी 60 कोटी होता, आताच्या घडीला व्याजासाठी 450 ते 500 कोटी रुपये जाणार होतं आपल्याला। आज जवळजवळ आपल्याला 150 कोटी रुपये जी तफावतच निश्चित काढली होती ती 150 कोटी रुपये येणे आहेत। आणि ही तुम्ही वकिलात म्हणून तुम्हाला सांगतो, पिटिशन नंबर पण माझं घ्या 9440 2021ला। आणि याच्यामध्ये कुणी आपले पैसे घालवले तर राज्याचे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी। त्यावेळी या राजपुरोहित आमदार होते कुठले मुंबईचे, त्याही कॅबिनेटमध्ये मीटिंगमध्ये घ्यायला लावायला सांगितलं का पनवेलमधली LBT लोकल स्टील मार्केट आणि MRDCची कण करा। कोणाचे गेले पैसे? या आपल्या तुम्हा आम्हाचे जनतेचे पैसे गेले। यामध्ये पैसे कसे आणायचे याच्या संदर्भात आपण चर्चा करायला पाहिजे। आम्हाला वाटलं होते की या बजेटमध्ये 700 स्क्वेअर फूट लोकांना जनतेला काहीतरी न्याय द्याल, घरांना काहीतरी करमाफी होईल, असं कुठेही आपल्या ह्याच्यामध्ये झालेलं नाही। याच्यामध्ये आपण टॅक्स कुठे वाढवावा मालमत्ता करण्यापेक्षा माझी एक योजना अशी आहे का आज आपण कुठल्याही महानगरपालिकेमध्ये नाहीये पर्यावरण, जर आपण पर्यावरण कर लावलं ते का बोलतो मी, आज आपल्याकडे इंटरनॅशनल दिबा पाटील विमानतळ होतोय। या विमानतळाला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत जाणाऱ्या पनवेल महानगरपालिकेमधून आज जर मुंबईचा आपण ॲव्हरेज काढला तर मुंबईमध्ये 60,000 ते 90,000 गाड्या ये जा करत असतात।
विमानतळमध्ये, त्यांचे ॲव्हरेज काल 10 रुपये जरी आपण त्यांच्याकडनं घेतले पर्यावरण टॅक्स म्हणून, का पर्यावरण टॅक्स द्यायचं? का त्यांचं प्रदूषण आपण खाणार आहोत, त्यांचं घनकचरा आपण पाहतोय, या सर्व बद्दल 10 रुपये जर टॅक्स ठेवलं तर साहेब आपल्याला 40 कोटी रुपये वर्षाला मिळून जाणार आहेत. अशा पद्धतीने आपण योजना राबवायला पाहिजेत. पान नंबर 5 याच्यामध्ये आपण दिलेले बांधकाम विभाग. आता बरेच जण बांधकाम विभागाबद्दल फार आनंदाच्या बातम्या सांगितल्या. आमच्या सभापतींनी सांगितलं आम्ही कॉन्क्रीटच्या 300 कोटी ठेवल्यात, डांबरच्या 300 कोटी ठेवल्यात, बजेट ठेवल्यात. पण आता खरं जर पाहिलं तर मागं 2025-26ला आपण कधी 1629 कोटी रुपये 49 ठेवले होते. मग त्यांच्या लक्षात आले की हे खर्च होणार नाही आयुक्तांना. मग आयुक्तांनी त्यावेळी केला 915 कोटी केले. काय खर्च करू आपण ते सुद्धा पाहिलं तर खरं जर आज पाहिली तर 420 कोटी रुपयेच खर्च झाले. किती? फक्त बांधकाम सारखा जो गाभा आहे महानगरपालिकेचा तो फक्त 420 कोटी रुपये त्यांना खर्च करता आला. म्हणजे आपण जर पाहिलं फक्त 25%, मी आकडेवारी इथं लिहून ठेव, 25%च बांधकाम खर्च करता आला. म्हणजे आपल्या प्रगतीपथावर आहोत का आपण? तर 100% औद्योगिक पथावर चाललेलो आहोत. हे सुद्धा सुधारणा तिथल्या बांधकाम विभागामधले जे अधिकारी आहेत त्याच्यावर ते नियोजन करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणायचं म्हटलं तर आपण जरी बोलत असेल, आज तुम्ही मला वाटतं 1827 कोटी रुपयाचं तरतूद ठेवलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1563 कोटी आपण आज वर्क ऑर्डर दिलेले आहेत, मंजुरीला आहेत. सांगावं नवीन कामं कशी येतील आपल्याकडे, कोणत्या भावनेने करणार आपण? म्हणजे लिस्ट आहे, मी जे बोलतोय पूर्ण कागदपत्र घेऊनच बोलणार आहे व्यक्ती. मला वाटलं तुम्हाला वकील नाही का? नाही, मला वकील लागतच नाही. आम्ही अनुभव जिल्हा परिषदमध्ये भोगले आहे, 2 वेळा नगरसेवक झालो आहे. आय एम एक्सपिरियन्स मॅन आहे, मला गरजच नाही. हरिजी बघा तुम्हाला वकील लागला. मला नाही चालत, मला नॅचरलिटी आवडतोय. पान क्रमांक 6 मध्ये जर आपण पाहिलं साहेब, उद्यान विभागामध्ये जर पाहिलं आपण तर उद्यान विभागामध्ये आपण 125 कोटी रुपये ठेवलेत. तिथे तीच परिस्थिती. परत 125 कोटीमधून आयुक्तांना समजलं पुढच्या वेळी का मला हे संपवता येणार नाही, ते 78 कोटी सुधारित ठेवलं ना. जर ते सुद्धा जर पाहिलं प्रत्येक याच्यामध्ये 40%च्या सेव्हिंग राहिलेले. अशाच पद्धतीने त्याच दृष्टीने वैद्यकीय व आरोग्य विभाग, सन्माननीय महापौर साहेब, फार गंभीर विषय आहे वैद्यकीय आरोग्य विभाग. या विभागाकडे जर आपण पाहिलं तर याच्याकडे आज जर पाहिलं आपण, मी आकडेवारी आणली डिटेल्स, तर 125 कोटी 92 लाख रुपये 2025-26ला होते. आणि त्याच्यामधून जर त्यावेळी आयुक्तांना समजले काही खर्च होणार नाहीये सुधारित याच्यामध्ये, मग त्याच्यासाठी 41 कोटी रुपये हे ठेवले. पुन्हा ते 41 कोटी रुपये खर्च न होता फक्त 23 कोटी रुपये खर्च झाले. हे आरोग्य व्यवस्था. जर आज तिथली माहिती घेतली, मनोरुग्ण डॉक्टर तिथे दवाखान्यामध्ये नाही आहेत, त्यांना औषधं गोळ्या नाही आहेत, अशी परिस्थिती आज महानगरपालिकेमध्ये आहे. आज जर आपण पाहिलं तर आपले उपकेंद्र आहेत, त्या उपकेंद्रामध्ये एक्सरे मशीन नाही आहेत. या योजना आपण त्या टाकायला पाहिजे होतं. का कमतरता पडली आरोग्य सेवेसाठी, का आपण दुर्लक्ष केलं, हे बघण्यासारखी गोष्ट आहे. आज आपल्या महानगरपालिकेमधल्या क्षेत्रामध्ये जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये प्रत्येक नागरिक जो ज्यावेळी टॅक्स भरतोय त्या टॅक्सला प्रत्येक हॉस्पिटलमधून काही सबसिडी पाहिजे होती, 10% किंवा 20%, अशी काहीतरी आपण तरतूद ठेवायला पाहिजे. हे नागरिकांचं आपण बोलतोय, कारण नागरिकांच्यासाठीच आपण इथंशी योगदान देण्यासाठी आपल्याला निवडून दिलेले लोकप्रतिनिधी होतो आपण. त्याच्यासाठी आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण ते आपल्या खाटासुद्धा रिझर्व करून ठेवायला पाहिजेत. एखादं इमर्जन्सी काय झालं, जसं आपण धर्मजा आयुक्ताकडे जे हॉस्पिटल्स आहेत ते सुद्धा हॉस्पिटलला दिलेले ते पाटीसुद्धा लिहित नाहीत. हे सुद्धा गांभीर्याने आपण आज बघण्याची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जास्त पान क्रमांक याच्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याच्या याच्यामध्ये जर म्हटलं, गेल्या वर्षी आपण 55 कोटी 65 लाख रुपये ठेवले होते आणि जर खरंच त्याचा खर्च केलाय फक्त 2 कोटी रुपये, फक्त 2 कोटी 25 लाख रुपये खर्च केलेत. म्हणजे अशा पद्धतीने जर आपलं दुर्लक्ष होत असेल तर आपल्याला याच्या गांभीर्याने बघावं लागेल. पान क्रमांक 7 याच्यामध्ये जर आपण पाहिलं सन्माननीय आयुक्त साहेब, याच्यामध्ये पर्यावरण विभागामध्ये गेल्या वर्षी आपण 24 कोटी रुपये ठेवले होते. आत्ताच आमच्या काही मित्रांनी सांगितलं की 24 जरी कोटी रुपये ठेवले, आपण तिथले पाहिले पर्यावरणाच्या पूरक जे आपण हे लावले होते, काय म्हणतात त्यांना, मी मग रोडपाळीच्या सिग्नलवर लावलेलं ते
सोलर लॅम्प बोलतात का? ठीक आहे. आज ती काय अवस्था आहे ती बघा, कुठे बसवल्या ते बघा तुम्ही. एक एक वस्तू तुम्ही ज्या पडल्या त्या आजही गोष्ट, पहिल्या मिटिंगला जे मी ऑब्जेक्शन घेतलं होतं पर्यावरणाच्या संदर्भात, ते आजही तसंच पडून आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपले अधिकारी लोक सुद्धा दुर्लक्ष करतात. फक्त बिल काढायचं, ते फक्त मंजूर करायचं आणि घेऊन जायचं. अशा पद्धतीने इथं पर्यावरणासारख्या गोष्टीवर आपण लक्ष द्यायला पाहिजे होतं. कारण आज जे तापमान जे वाढलेले आहेत, या तापमानाचा सुद्धा आपण विचार करून आपण त्याच्यासाठी नवीन योजना कोणत्या येतील अशा आमच्या अपेक्षा होती, परंतु तसं काही झालेलं नाही. त्याच याच्यामध्ये दिव्यांग योजना, दिव्यांग योजनेमध्ये जर आपण पाहिलं तर दिव्यांग योजनेमध्ये आज जर पाहिलं आपण 20 कोटी रुपये, म्हणजे मागच्या या अर्थसंकल्पामध्ये 20 कोटी रुपये ठेवलेले होते. आज खर्च किती झाले हो? फक्त 12 कोटी. किती? फक्त 12 कोटी रुपये खर्च झाले. म्हणजे 51-52% खर्च झाले. तिसरी त्याच्यामध्ये त्याच पानावर 27 नंबरचं जर बाब क्रमांक बघितली तर मागासवर्गीय कल्याण निधी, मागासवर्गीय कल्याण निधीला सुद्धा 21,90,00,000 असताना आपण खर्च किती आहो? फक्त 14 लाख. म्हणजे तुम्ही या सामान्य माणसाकडे बघणार का नाही? आणि या बजेटमध्ये 5% खर्च करण्याचा त्यांना अधिकार आहे. हे अधिकारी काय करतात हे सुद्धा आपल्याला बाब घ्यावा लागेल, आपल्याला विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट, महिला बालकल्याण सभापती आताच आपण दिलेले आहेत. पण महिला बालकल्याण सभापतीमध्ये आपण जर पाहिलं तर 25-26ला 21,50,00,000 रुपये होते. सन्मान्य महापौर साहेब, एकदम बोलण्यासारखी गोष्ट नाही आहे. ही आपला वाल्मिकी नगर ना, वाल्मिकी नगरची काल 2-4 दिवसापूर्वी झालेली घटना, एक छोट्याशा मुलीवर झालेली अत्याचाराबद्दलची घटना, आज जर तिथेशी एक खर्च केले असते ना, CC कॅमेरा वगैरे किंवा काय केले असते ना, आज ही घटना झाली नसती, दबाव निर्माण झाला असता. आज त्या योजनेमध्ये खर्च किती झाले माहिती? मी घेतलं 2,43,00,000 रुपये साहेब ना. आपण 30 कोटी रुपये त्यांना ठेवतोय. आज 30 कोटी रुपये या 2027-28च्या बजेटमध्ये आपण 30 कोटी रुपये देणार आहोत. कोणत्या योजना देणार आहोत? अहो, महिलांना त्याच्यासाठी कॅम्प द्या, आम्हाला विचारा, विरोधक म्हणून काही गोष्टी आम्हाला आमच्याकडनं सल्ला घ्या, आम्ही देऊ तुम्हाला. आज सर्वसाधारण महिलांमध्ये किंवा OBC असू द्यात किंवा मागासवर्गीय महिला असू द्यात, त्यांना कोणत्या अटी शर्ती आहेत त्या कमी करा, लोकांना योजना द्या. अनेक आपल्याकडे आता एअरपोर्ट येतोय, इंटरनॅशनल बिझनेस चालू आहेत, त्याच्यामध्ये महिलांना कसे जोडता येतील ते बघा. आता आमचे जे आरजी केनींनी सांगितले का IT संदर्भात त्यांना काय चांगल्या तंत्रज्ञानाबद्दल अभ्यास करण्यात द्यायला पाहिजे, त्या पद्धतीने आपण करूया. अशा पद्धतीने आपण नियोजन करूया. दुसरी गोष्ट जर पाहिले तर अशा या पान क्रमांक 8 मध्ये आपण सांगितलं पाणी विभाग. पाणी विभागाला आम्ही किती म्हटलं 472 कोटी रुपये ठेवलेत. परंतु जर मागच्या वेळी 329,90,00,000 रुपये होते आणि खर्च किती झाला हो? फक्त 92 कोटी. का ना पाण्याची बोंब होणार पुणे महानगरपालिकेमध्ये? जर तुम्हाला नियोजनच करतात, काय ते अधिकारी करतात? का बसले ते अधिकारी त्या जागेवर? मग जर तुमच्याकडे पैसा आहे, सर्व आहे, तरतूद आहे, 329 कोटी रुपये आहेत तुमच्याकडे आणि त्याच्यामधून खर्च फक्त 92 लाख रुपये, 92 कोटी रुपये. हे सुद्धा आपण गांभीर्याने बघायला पाहिजे. कारण या मानवाच्या जीवनावश्यक वस्तू आहेत, याच्या संदर्भात आपलं लक्ष गांभीर्याने असला पाहिजे. सन्मान्य सभापती साहेब, मलनिसर्ग विभागाचं पण तसंच आहे. ती पण तशीच परिस्थिती आहे. तिथे सुद्धा जवळजवळ प्रत्यक्ष पाहिलं 181 कोटी रुपये आपण ठेवले होते गेल्या वर्षी. किती? 181 कोटी रुपये. आणि हा खर्च झालेला आहे फक्त 44 कोटी. कशी घाण उचलणार लोकांची? का नाले जाम आहेत? का पनवेलमध्ये पाणी येतोय? ही कारणं आहेत. तर याच्याबद्दल आपल्याला एकदा बसून, आता कोणतरी नगरसेवक बोलले का आपण याच्याबद्दल बसून बैठक लावल्या पाहिजे दर हप्त्याला. मला वाटतं स्टँडिंग कमिटीची मिटिंग होतात ना, त्यावेळी विशिष्ट 1 तास म्हणून तुम्ही ठेवावा. या योजनांचं प्रत्येक हेडवाईज याचं काय झालं त्याच्याबद्दल माहिती, कुठे टेंडर आले आहेत, कुठे पुढे गेलेले आहेत, कुठे त्याच्याबद्दल कामं अपुरे आहेत, याच्याबद्दल आपल्याला आढावा घ्यावा लागेल सन्मान्य सभापती साहेब. दुसरी गोष्ट, आता त्याच्यामध्ये पंढरपूरला चर्चा नाही झाली. नाही. तिसरी गोष्ट, बाब क्रमांक 36 साहेब, शासन पुरस्कृत भांडवली अनुदान. साहेब आपण जर पाहिलं, मला वाटलं तर राज्य शासन आपलं आहे. मागच्या वेळी आयुक्त साहेबांनी ठरवलं होतं त्या बजेटमध्ये 741 कोटी रुपये आम्हाला येतील. पण वस्तुस्था किती आली माहिती आहे का? फक्त 99 कोटी.
ना आता आपण पकडल्यात किती येणार आहेत 56 कोटी. हां 567 कोटी 567 कोटी आता आपण पकडलेले आहेत. आता आपलं आम्ही परिश्रम बघा 5 महिने गेले, राज्य शासनाने याच्या पुढे कधी एवढे पैसे दिले नाहीत, कसे देतील आपण पाहूया. आम्ही त्याच्यात तुमचं स्वागत करू त्यावेळी. आणि पान क्रमांक 9 मध्ये बाब क्रमांक 41 परिवहन उपक्रम म्हणून परिवहन सेवा आहे. त्याच्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं का इलेक्ट्रिक वाहने चालली पाहिजेत, म्हणून पंतप्रधान इलेक्ट्रिक योजना बस सेवा चालू केली. महानगरपालिकेचे 20% जर आपण भरले, आमचे लत्तीबाई बोलले प्रयोग पातळीवर 10 गाड्या घ्या, 20 गाड्या घ्या. आलं लक्षात ना. आसुडगावला आपला प्लॉट आहे, सिडकोला पैसे भरले तर 30-35 कोटी रुपये. तिथं एखादा महानगरपालिकेचं बस स्थानक बनवावा आणि अशा पद्धतीने प्रयोग पातळीवर इलेक्ट्रिक बस 10 ते 20 आपण ठेवावी, जेणेकरून एअरपोर्टला जाणारे असू देत, तळोजा MIDC मध्ये जाणारे असू दे, मुंबईकडे जाणारे असू द्यात, अशा पद्धतीने आपण जर चालू केली तर मला वाटतं लोकांनाही सेवा दिली जाणार. कारण लोकांचे टॅक्स घेतो आपण, हे टॅक्स घेतो म्हणून आपण त्यांना ही सेवा देणे आपण बंधनकारक आहोत. या पद्धतीने आपण करायला पाहिजे होते. दुसरी गोष्ट पान क्रमांक याच्यामध्येच जर सर पाहिलं आपण तर महानगरपालिकेने मागच्या वेळी 5,000 आयुक्त साहेबाई 5,113 कोटी रुपयाचं बजेट मांडलं होतं. सन्मान्य माझ्या मित्रांनी यावेळी 5,042 कोटीचं बजेट मांडलेलं आहे. प्रत्यक्ष पाहता त्यावेळी जर बजेट मांडलेलं होतं त्याच्यावर प्रत्यक्ष खर्च किती झालं होतं 1,314 कोटी रुपये. ओव्हरऑल 1,314 कोटी रुपये खर्च झाले. म्हणजे तुम्ही फक्त 25%च खर्च करू शकले. ही सर्वात नामुष्कीत गोष्ट आहे पनवेल महानगरपालिकेची. हे गांभीर्य आपल्याला समजलं पाहिजे. नुसतं आम्ही 5,000 कोटीचं बजेट म्हणलं हे महत्त्वाचं नाही, आपण काय कुठे आहोत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण आताच आमचे मित्र काय बोलले का खासदार महोदयांचं स्वागत असो. आम्ही जर पाहिलं 2022-23ला 1 रुपया आमच्या खासदारांनी दिलं नाही, 2023-24ला 1 रुपया दिला नाही. खासदार काय मतं दिली नाहीत, 2024-25ला 1 रुपया दिला नाहीत ना. आता अपेक्षा करता तुम्ही का खासदार आम्हाला 2 कोटी रुपये देणार. हो मला 5 महिने गेले आहेत, 2 कोटी रुपये दिले तुम्ही. हे बजेटवर दिले म्हणून बोलतो मी अजिबात बजेटच्या बाहेर बोलणारा व्यक्ती नाहीये. शिंदे साहेबांना 2दा भेटला, 100% भेटेन मी सांगेन त्यांना. मला लक्षात अहो आमच्या खासदाराला लोकांनी मतं दिली आहेत, आघाडी दिली तुम्हाला, तुम्ही पण पैसे द्या. तुम्ही पण मतं देव बोलू शकत नाही कारण मतदान हा गुप्त असतो. पान क्रमांक 27 मध्ये मी बोलणार व्यक्ती जरा 2 मिनिटं खपणार नाही कारण काय बजेटवर बोलतोय. प्लीज नो डायलॉग. पान क्रमांक 27 आपण पकडले फक्त 7,89,00,000 रुपये MMRD कडनं आपल्याला येतील. अहो MMRD एवढा मोठा खारघरला बोगदा मागतोय ताई तुमच्या घराजवळ. आज ती ट्रॉफिक येणार आहे, तिथं बोगदा झाल्यावर येत्या फार 5-6 महिन्यात होईल या वर्षभरात होणार. त्या ट्रॉफिकचं नियोजन करायला आपल्याकडे काय पैसे पाहिजेत का नको. आज MMRD कडनं आपण स्वतःहून मागायला पाहिजे. आपण मिटिंग बैठक लावली पाहिजे त्यांच्याकडे की तुमची ट्रॉफिक सुद्धा आमच्याकडे येणार आहे, त्याचं पर्यावरण, त्याचं वाहतूक कंट्रोलिंग हे सर्व आम्हाला महानगरपालिकेवर ताण बसणार, त्या खारघरवर ताण बसणार आहे. त्याच्यासाठी आम्ही काय आपण तुम्ही तरतूद द्या ही आपण आत्ताच मागणी करायला पाहिजे त्यांच्याकडनं. त्याचा MMRDचा टोल कोण घेतोय तर MMRD घेतोय. ते आपले जे BOT-वाले आहेत ते घेतात, इकडं जुना हवेचा असू द्या तोही ते घेतात, किंवा मुंबई पुणे असू ते सुद्धा तेच घेतात. आपल्याला टॅक्स येत नाहीत, आपण त्याची हमामत करायची का आणि विनाकारण आपण खर्च करायचा. हे आपण कुठेतरी तरतूदमध्ये करण्यात यावी का MMRD कडनं आपण पैसे मागून या विकासासाठी कुठं आराखड्यामध्ये पैसे मागण्यात यावे. दुसरी गोष्ट आपण पान क्रमांक DPTC मध्ये काय असण्यासारखी गोष्ट आहे हो. गेल्या वेळी 2022-23ला 1 रुपया नाही, 23-24ला 1 रुपया नाहीत, 24-25ला 1 रुपया नाहीत. आता फक्त आपण 1 कोटी रुपये. DPTC मध्ये आपले आमदार किती आहेत हो पनवेल आमदार किती आहेत 2 आमदार ना पनवेलला. पनवेलची बोलतो मी.
आमचे विधान परिषदेलाही आमदार आहेत, विधानसभेलाही आमदार आहेत, खासदार सुद्धा आहे. एवढं असून सुद्धा आपण आपली टीम सुद्धा आहे डीपीटीसी मध्ये, आपण डीपीटीसी मधून पैसे आणू शकत नाही. म्हणजे अशा नामुष्कीपणाने आपण करतो. मग लोकप्रतिनिधी आपले करतात काय? यांना मतं देतो ना आपण, का महानगरपालिकेवर डिपेंड राहायचं का आपण? यासाठी आपण गंभीर राहिलं पाहिजे. पान क्रमांक 28 याच्यावर आता आमचे सन्मान्य सभापती साहेब बोलले 10 कोटी रुपये आम्ही नदीवर ठेवले आहेत. अहो, कासाडी नदीला एनजीटी जाणारा अरविंद म्हात्रे प्रदूषणामुळे 15 कोटीचे 17.5 कोटी रुपये व्याजासहित कलेक्टरकडनं आपल्याकडे पाठवले. तर 6 कोटी रुपये आपण यांना दिले, इरिगेशन डिपार्टमेंटला दिले. तर 10 कोटी रुपये शिल्लक राहिले, तेच आपण सांगता. त्याच्यावरती पैसे वाढून द्यायला पाहिजेत तुम्ही नदीवर. त्या कासाडी नदीसहित मी ही मागणी करतो का आपल्या परिसरामध्ये असलेल्या गाडेश्वर नदी आहे, या गाडेश्वर नदीला सुद्धा वैयक्तिक आपण जवळजवळ 15 कोटी रुपये ठेवायला पाहिजे होते. कारण गाडेश्वर नदीचं पुरेशी व्यवस्था पाहायला पाहिजे आपण. तिथं असल्या स्लज पाहायला पाहिजे, तिथं असल्या रॉक ती तशी काढायला जे एक नवीन योजना आपण गाडेश्वर नदीसाठी आपण पैसे ठेवायला पाहिजे होते. ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये तरतूद कमी वाटतोय, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ठेवा. पान क्रमांक 45 याच्यामध्ये तांत्रिक लेखा परीक्षण फी व तांत्रिक सल्लागार. तांत्रिक सल्लागाराला आपण गेल्या वर्षी किती पैसे देतो माहिती आहे का? हे आमच्या इंजिनियरांना काही कळत नाही. म्हणून आमचे इंजिनियर सांगतात ड्रॉइंग बनवायला पाहिजेत, आम्हाला सुसज्ज पनवेल दिसायला पाहिजे, आमची बिल्डिंगचा डिझाईन दिसायला पाहिजे. हे सर्व शिडको करतो आपण, बाकी डिपार्टमेंट करतात. हे तंत्रज्ञान ठेवतो आपण या लोकांना. परंतु याच्यासाठी आपण गेल्या वर्षी 20 कोटी रुपये खर्च केले. किती? 20 कोटी गेल्या वर्षी. म्हणजे आज महानगरपालिका झाली 2016 पासून किती कोटी रुपये खर्च झाले? का असं पनवेलमध्ये केवढा विकास दिसतोय? एक वडाव तलावाला शिवाला नाव घेण्यासारखं. अशा पद्धतीने आपला खर्च दुर्लक्ष. आत्ता किती ठेवलं तुम्ही? 30 कोटी रुपये. 30 कोटी रुपये ठेवल्यात. हे सुद्धा गांभीर्य लक्ष द्यावं, कारण ते जे सल्लागार आहेत ते ऑफिसमध्ये बसून इकडे ड्रॉइंग देतात आणि पुढे दुर्लक्ष करतात. मागच्या स्थायी समितीमध्ये सन्मान्य परिजी ठाकूर साहेब बोलले, खरं नाराजी निर्माण केली. म्हणा जे चांगलं आहे त्याला चांगलाच बोलणारा माणूस आहे मी. जिथं विरोध करायचा विरोधच करणारा व्यक्ती आहे. त्याबद्दल परिजी ठाकूर स्वतःहून बोलले, हे मी अजिबात मान्य करणार नाही. मला त्यांची भूमिका पाहिजे, त्यांची मना त्यांच्यामध्ये कोण कोण काम करणारं मला पाहिजे. कारण कोण काम करत नाही त्यांना अजिबात त्याच्यामध्ये घेतला जाणार नाही. या पद्धतीसुद्धा विचार करणार आहे. पान क्रमांक 57 याच्यामध्ये आपण मागच्या वेळी 230 कोटी रुपये पर्यावरण हवामान विभागाला ठेवले होते, पण आता फक्त 7 कोटी रुपये ठेवल्यात. पर्यावरणाकडे आपलं दुर्लक्ष होतंय. सन्माननीय महापौर साहेब, आपण याच्याकडे सुद्धा जरा सल्ला द्यावा माझ्या मित्राला, किंवा पर्यावरणाकडे तू लक्ष देत जा. आलं लक्षात ना? आणि आपण बांधकाम विभागामधून तलावांना घेतलेलं आहे साहेब, पण याच्यामध्ये तलावाच्या याच्यामध्ये पान क्रमांक 71 बाब क्रमांक 8 याच्यात सर्व तलाव व साफसफाईसाठी आपण 1 रुपया ठेवला नाही. ते गाल आहेत काही तलावमध्ये. आज आमच्या नावड्यासारखा तलाव आहे, तलोजा मजकूर सारखा तलाव आहे, इथे पैसेच नाही ठेवले तुम्ही. मग आम्ही ग्रामीण भागाने करायचं का? तुम्ही फक्त शहरातच बघणार का? पनवेल शहरातच बघणार का? या बघा पान पेज क्रमांक 71 बाब क्रमांक 8 1 रुपया नाही आहे. या तरतूद करण्यात यावं. सन्मान्य महापौर साहेब, कमीत कमी 10 कोटी रुपये तरी त्याच्यावर ठेवा तुम्ही. सात नंबर बघा, त्याच्यात 20 कोटी आपण ठेवलेले आहेत. काय सात तुम्हाला? 71 मध्ये 7 नंबर बघा. मी 8 मध्ये बोललो. ते सर्व तलाव सुशोभीकरण ठेवलेले आहेत तुम्ही. मग त्याच्यात झालं ना ते. मग सर्व तलाव साफसफाई करणे, सुरक्षित करणे आणि साफसफाई. सभागाची दिशाभूल करू नका. पत्रकार वरती आहेत, जरा अभ्यास व्यवस्थित करता तुम्ही, पण अजून थोडासा जास्त करा. सन्माननीय सभापती साहेब, आपण जर नीट वाचा जरा. 7वा पॉईंट काय? सर्व तलाव सुशोभित करणे आणि गाल काढणे. हा वेगळा आहे साहेब. मी पण साहेब त्या शाळेतनं आलोय, जो आपण आलोय त्याच वर्गात. सुशोभीकरण करणे त्याच्यात आलं नाही आहे ते. हेड दिलेलं आहे प्रशासनाने उत्तर हेड दिलेलं आहे. प्रशासन काय दिलं हो? हेड वेगळा आहे हो. काय देणार रे ते? आलं लक्षात ना? तुम्ही असं काय येडं गाबाला नाही. मी डोंट वरी यार. नाही, पंढरपूरला तुमची विस्तृत चर्चा झालेली दिसत नाही मला. नाही, आणखी
आपल्याकडं आपण देरंगधरणसाठी खरोखर सर्वांची नगरसेवकांची खूप मोठी इच्छा आहे का आपल्याकडे पाणी एकच देणारं धरण आहे देरंगधरण. तर त्याच्या देरंगधरणीमध्ये आज एवढं वर्षानुवर्ष त्याच्याकडे डागडुजीपणा केलेली नाही आपण काही याच्यामध्ये. तर त्या डागडुजीपणासाठी आपण फक्त 5 कोटी रुपये ठेवलेले आहेत. हे काही याच्यामध्ये निधी वाढवावी जेणेकरून या निधीप्रमाणे आपण ओव्याचा जो डॅम आहे ते ओव्याचा खारघरमध्ये ओव्याचा डॅम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण 40 लाखच ठेवलेले आहेत. तिथे सुद्धा तरतूद वाढवावी की जेणेकरून तो ओव्यामधला पाणी आहे तो तिथल्या भागातल्या परिसराला कसा देता येईल याचा सुद्धा आपण एक विचार विनिमय करावा. जरी आमचे सभागृह नेते बिनेदार साहेब हे ह्याही जे मागच्या वेळी मागासवर्गीयांसाठी जे सभागृहामध्ये बोलले का वस्तुस्थिती मी ज्यावेळी स्टडी केली सन्माननीय सभागृह नेते साहेब बिनेदार का मी शॉक झालो आहे का फक्त 5% बिनेदार साहेब यांना खर्च करता आला नाही. अशा पद्धतीने आज आमच्या जरी जर विरोधातला असला जे चांगलं आहे ते चांगले बोलायलाच पाहिजे. जिथं विरोध आहे तिथं आम्ही विरोधच करणार कारण विकासाला आमचा मत आहे विकासाला आम्ही कधीही विरोध करणारे व्यक्ती नाही. पण आज जो तुम्ही फुगीर बजेट मांडलेला आहे याच्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर आमच्या हरीश केनी साहेब जे बोललेत 2000 कोटीचा 2100-2200 कोटीच्या पुढे करत दिसतच नाही कारण 1300 कोटी रुपये आपल्याकडे वसूल होणार आणि आपण दाखवतो 4240 कोटी रुपये. हे कुठं जर तफावत आपण एकदा तपासून पाहावे आणि नियोजन करताना सन्माननीय सभापती साहेब आपण पुन्हा एकदा मी रिपीट करतोय का स्थायी समितीची सभा एक कमिटी नेमावी तुम्ही कमिटी नेमावी 3ची या 5ची या 10ची. त्याच्यामध्ये प्रत्येक हेड वाईज 15 दिवसामध्ये किती निधी संपली किती निधीमध्ये शिल्लक आहेत याच्यामध्ये चर्चा सविस्तर झाली तर मला वाटतं विकासाला आपण कुठंही थांबणार नाही. याबद्दल मला जी बोलण्याची संधी दिली विरोधी पक्षनेता मला म्हणून प्रथम विरोधी पक्षनेता म्हणून पनवेल महानगरपालिकेचा विषय मांडण्याची संधी मिळेल त्यावर धन्यवाद.